नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलसाठी पात्रतेसाठी किती टक्केवारीची आवश्यकता आहे, ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत मिळण्यास मदत होईल. तर मित्रांनो, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11-12वी अशा स्वरूपाचं पवित्र पोर्टलवरती निवडीसाठी गट आहेत आणि त्यांची जी पात्रता आहे ती पात्रता त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं 1ली ते 5वी साठी डी.एड असणं गरजेचं आहे. 6वी ते 8वी साठी डी.एड आणि बी.एड असणं गरजेचं आहे. तसेच 1ली ते 5वी साठी पहिली टी.ई.टी त्या ठिकाणी तुम्हाला पात्र असणं गरजेचं आहे. 6वी ते 8वी साठी तुम्हाला डी.एड आणि बी.एड आणि सेकंड टी.ई.टी जी आहे ती सेकंड टी.ई.टी त्या ठिकाणी पात्र असणं गरजेचं आहे. आता या सेकंड टी.ई.टी किंवा सी.टी.टी मध्ये तुमचा जो दुसरा पेपर आहे तो दुसरा पेपर त्या ठिकाणी त्याच विषयातून पास असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर मित्रांनो, तुमचा जर गणित विज्ञान विषय त्या ठिकाणी असेल तर तुमची टीईटी देखील गणित विज्ञान या विषयातूनच पास असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ना, जर तुमचा विषय सोशल सायन्स, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल यापैकी एखादा विषय असेल तर तुमची टीईटी देखील किंवा सीटीईटीचा जो दुसरा पेपर आहे तो दुसरा पेपर देखील त्या ठिकाणी तुम्हाला सोशल सायन्स मधूनच पास असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचा विषय सेकंड टीईटी साठी जर लँग्वेज विषय असतील, समजा मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती, कन्नड, तेलुगू अशा स्वरूपाचा जर विषय असेल तर सेकंड टीईटी जी आहे ती टीईटी दोन्हीपैकी कोणत्याही विषयातून पास असलं तरी चालतंय. त्याच्यामध्ये आता 9वी ते 10वी साठी बी.एड असणं गरजेचं आहे आणि तुमची पदवी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना 11-12वी साठी त्या ठिकाणी तुमचं बी.एड असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित संस्था यांच्यासाठी वयाचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया थोडासा वेगवेगळा आहे. याच्यामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो शाळा आहेत किंवा ज्या आस्थापना आहेत त्यांच्यासाठी वयाचा जो क्रायटेरिया आहे 1ली ते 5वीचा गट असेल, 6वी ते 8वीचा गट असेल, 9वी 10वीचा गट असेल किंवा 11-12वीचा गट असेल. हा जो गट आहे या ठिकाणी वयाची जी मर्यादा आहे ते खुल्या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी 38 वर्ष करण्यात आलेली आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी 38 वर्ष करण्यात आलेली आहेत आणि मागास प्रवर्गासाठी त्या ठिकाणी 42 वर्ष अशी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ना खाजगी अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी देखील हा क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया वयाचा त्या ठिकाणी वेगळा आहे. त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मी याच्यामध्ये खाजगी अनुदानितच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये 9वी 10वीचा जो गट आहे त्या गटासाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती कमाल वयोमर्यादा त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली नाही. तसेच यांच्यासाठी जो पासिंगचा क्रायटेरिया आहे तो पासिंगचा क्रायटेरिया त्या ठिकाणी उत्तीर्ण श्रेणी असा ठेवण्यात आलेला आहे 9वी ते 10वी या गटासाठी. म्हणजेच काय तर 9वी ते 10वी ह्या ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत त्या खाजगी अनुदानित शाळेला पदवीसाठी तुम्ही त्या ठिकाणी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. याच्यासाठी वयाचा कोणताही मर्यादा त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली नाही. त्याच्यानंतर ना 11-12वीचा जो गट आहे त्या गटासाठी एक मर्यादा त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे, ती म्हणजे द्वितीय श्रेणी त्या ठिकाणी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पदव्युत्तर पदवीमध्ये आणि त्या ठिकाणी तुमचा जो वयाचा मर्यादा आहे तो वयाचा मर्यादा त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला नाही. याच्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये 1ली ते 5वी या गटासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 45% इतकं गुण असणं गरजेचं आहे. खुल्या प्रवर्गासाठी 45%, 1ली ते 5वी या गटासाठी 12वीसाठी गुण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना मागास जो प्रवर्ग आहे त्या मागास प्रवर्गाला 12वी मध्ये 1ली ते 5वी पात्रतेसाठी त्या ठिकाणी तुम्हाला 40% गुण असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा जो गट आहे तो म्हणजे 6वी ते 8वी हा गट आहे. या ठिकाणी तुम्हाला पात्रतेसाठी पदवीला त्या ठिकाणी तुम्हाला 45% खुल्या प्रवर्गातून असणं गरजेचं आहे. तसेच मागास प्रवर्ग जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 40% गुण असणं गरजेचं आहे. तसेच 9वी 10वी या गटासाठी देखील तुम्हाला त्या ठिकाणी 50% खुला प्रवर्गाला पदवीसाठी 50% गुण असणं गरजेचं आहे. तसेच मागास जो प्रवर्ग आहे त्याला देखील 50% गुण पदवीसाठी असणं गरजेचं आहे. याच्यानंतर ना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो वरचा गट आहे तो म्हणजे 11-12वीचा
त्याच्यासाठी जी क्रायटेरिया आहे पासिंगचा पदवीमध्ये, पदव्युत्तर पदवीमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला 50% गुण जे आहे पदव्युत्तर पदवीमध्ये खुल्या गटासाठी असणं गरजेचं आहे. तसेच पदव्युत्तर पदवीमध्ये मागास जो प्रवर्ग आहे त्या मागास प्रवर्गाला देखील 50% गुण असणं गरजेचं आहे. हे जे आहे ते हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या शाळांचा साठी लागू आहे आणि त्यांच्यासाठी वयाचा क्रायटेरिया जो आहे तो त्या ठिकाणी 38 वर्षे खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी 42 वर्ष असा करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे, टेटची जी परीक्षा दिलेली आहे त्या टेटच्या परीक्षेचं वय या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. त्या ठिकाणी फॉर्म भरताना जर तुम्ही पात्र असाल तर त्या ठिकाणी तुम्ही सर्वच पसंतीक्रम किंवा पात्र जी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीच्या पूर्ण प्रक्रियेसाठी पात्र असणार आहात. त्याच्याबाबतचं जे परिपत्रक किंवा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय लवकरच त्या ठिकाणी येईल मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.